मोदींनी महाराष्ट्राचा घात केलाय असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमधून म्हटलंय आणि थेट मोदींवर टीका केलेली आहे। मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मोदींना पाकिस्तानातील केकची आठवण येत असेल असा टोलाही ठाकरेंनी लगावला। पाकिस्तानचा केक खाणारे मला औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणू शकत नाहीत। शिंदेंचं बंड नाही तर त्यांनी आईच्या कुशीवर वार केला अशा तिखट शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली। ठाकरेंनी सामनाला सगळ्यात स्फोटक मुलाखत दिली। आपल्याला भाजपमुक्त राम करायचा आहे असंही ठाकरेंनी यावेळी म्हटले। जनतेच्या हृदयात मशाली पेटलेत, कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात। कारण बघा तुम्ही 14 आणि 19ला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता। 40 पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला। उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिनाने ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले, आपल्या हातात आता सत्ता नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते, बेरोजगारी वाढते, सगळं काही वाढते। हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं, तुम्ही आमचा का घात केलात, महाराष्ट्राचा का घात केलात। आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत, आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील आणि त्यांनी करावा। महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे। महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्ष मिळाले, आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा। हा राम माझा सुद्धा आहे, हा राम कोणाची मक्तेदारी नाही। आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे, म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम मला पाहिजे। आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दामून त्यांना मी शब्द वापरतो, बुरसटलेले गोमूत्रधारी, त्या विचाराची जी लोक तेव्हा होती त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे, माझा सुद्धा आहे आणि राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझा सुद्धा आहे। तेव्हा त्यांना जे अडवत होते तेच आता माझ्यावरती टीका करतायत। मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेले आहे। तुम्ही औरंगजेबाच्या विचारांना पुढे चाललाय आणि तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झालेला आहात। हा काय प्रकार आहे? यांना वारंवार औरंगजेब आठवतोय कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते। पाकिस्तानात जाऊन बिन बुलाए मेहमान, हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही, कारण औरंगजेब सुद्धा गुजरातमध्येच जन्माला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता आणि औरंगजेब सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला, पण जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष बसला होता, पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता। कदाचित तेव्हा औरंगजेबाने सुद्धा मोठमोठ्या सभा घेतल्या असतील किंवा रोड शो सुद्धा केले असतील। ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं, हे तुम्हाला कुठे दिसत नाहीये आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत। ते त्याचाच तर राग जनतेला आलाय। म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली, म्हणजे राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, काय नेमकं म्हणता येईल की आता उर्वरित जे टप्पे आहेत मतदानाचे अजून शिल्लक राहिलेले त्याचा विचार केला, उद्धव ठाकरेंनी मांडलेले जे विशिष्ट मुद्दे आहेत त्याचा विचार केला, तर नेमकं काय उद्धव ठाकरेंनी साधलं या मुलाखतीमधून असं म्हणता येईल? जसं आपण म्हणतो की एक परफेक्ट गोष्ट आणि परफेक्ट मुद्दे हे त्या मुलाखतीत आले पाहिजेत आणि ते त्याच टायमिंगला आले पाहिजेत जेव्हा ते खरं गरजेचं आहेत। आता आपण एकंदरच बघितलं गेलं तर रिधी आपण बघतोय की नरेंद्र मोदी आता मुंबईत येणार आहेत, त्यांचे मुंबईत रोड शो आहे, त्यांची मुंबईत सभासुद्धा 15 तारखेला आहे आज सुद्धा म्हणण्यात येतं। त्या अगोदरच नरेंद्र मोदी जिथे जिथे जात आहेत त्यांच्या रोड शोवर कमेंट करणं, त्यांच्या खऱ्या अर्थ प्रचारसभेवर कमेंट करणं हे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांनी साधलंय का, आता हाच सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतोय। ते असं
सुद्धा म्हटलंय की खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक सभा घेतली पाहिजे अजून घ्या, कारण तुम्हाला महाराष्ट्राचा राग कळेल असं सुद्धा ते म्हटलेत. अजूनही मग ते मुद्दे असो किंवा गुजरातला खऱ्या अर्थानं सगळे बिझनेसेस निर्णय असो, ह्या सगळ्या मुद्द्यांवर ते बोलले. त्यासोबतच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं जे नातं होतं ते तुम्ही कायमचं संपवलंय असं एक चित्र आता कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांच्या भाषणात एका मुलाखतीत आता आलं आपल्याला कळतंय. एकूण जर आपण बघितलं गेलं तर ह्याच्या अगोदर कधी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे मूळ खऱ्या अर्थानं जे नातं होतं त्याच्यावर ते बोलले नव्हते, पण आज ते बोलले की शेवटी तुम्ही आमच्यावर वार केलाय असं ते बोललेत. आणि त्यासोबतच राम मंदिरचा मुद्दा असो ज्याच्यावर खऱ्या अर्थानं वोट्स भारतीय जनता पार्टी मागते, महायुती मागण्याचा प्रयत्न करते, पण त्या सगळ्यांवर सुद्धा उद्धव ठाकरे यांची मुलाखत आहे असं म्हणावं लागेल. सगळ्यात स्फोटक मुलाखत आहे आणि हा पहिलाच भाग आहे, त्यामुळे दुसऱ्या भागात आता काय येईल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. निश्चित. श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.